महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून नागपूर शहरातील 10 गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील घर मिळाले आहे। ही योजना केवळ निवाराचे स्वप्न साकारत नाही तर सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाचीही मूलभूत पाया घालत आहे। या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हा असून यामध्ये प्राधान्याने महिलांना समाविष्ट करण्यात आले आहे। रहाटेनगर टोली येथील मंगलाबाई मानकर, सुदाम नगरातील शीलाबाई कांबळे, शेंगतबाई चौरे, भीमसेन खोरी आणि रमाई बुद्ध विहार परिसरातील मालाबाई मेश्राम यांच्यासह अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी लाभार्थ्यांपर्यंत योजनांचे फायदे पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे। लाभार्थ्यांच्या निवडीसाठी अनेक निकष तपासण्यात आले। यामध्ये महाराष्ट्रातील किमान 15 वर्षाचे वास्तव्य, स्वतःच्या मालकीची जागा किंवा झोपडी असणे, जमीन मालकी दस्तऐवज, रेशन कार्ड, 7/12, मालमत्ता नोंदणीपत्र आणि वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र यांचा समावेश होता। या योजनेमुळे अनेक कुटुंबांना मोडक्या झोपड्यांऐवजी पक्क्या घरात राहण्याची संधी मिळाली आहे। नवीन घर मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव दिसून येत आहे। आपले घर ही भावना त्यांच्यासाठी स्वप्नपूर्ती ठरत आहे। शासनाच्या या उपक्रमामुळे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली।